जय शिवराय. माझं नाव शुभम शंकर उबाळे, गाव काळुंदरे. माझी पहिलीच मोहीम आहे. गावात धर्मकार्य केलं, पण दारकरी म्हणतो, पण मोहीम काय असते हेच माहीत नव्हतं. म्हणून म्हटलं यावेळी जायचं मोहिमेला आलो की मोहिमेला पहिलं दारकरी आपले जे मावळे होते ते कसं युद्धाला जाताना मोहिमेला जाताना कसे जायचे, त्यांना किती संकट किती ह्याचा सामना करायला लागत असेल, ते डोंगरातून दऱ्यातून अडचणीतून कसे जात असतील, की हे समजलं. की मोहिमेला आले की हे समजतं की त्यांनी आपल्यासाठी जे स्वराज्य केलं आहे ते त्यांनी कसं केलं असेल, हे मोहिमेला आल्यावर समजतं. आपल्याला सगळे सांगतात पाणी नाही, पण ती कशी केली, त्यांनी कसं केलं असेल. तेव्हा पाणी आपल्याकडे आता बाटली आहे, टँकर तरी आहेत वाटेवरती, त्यावेळी त्यांनी कसं पाणी काढलं असेल, कुठून नेलं असेल, हे सगळे प्रश्न येतात. सगळे कसं म्हणजे मोहिमेला आल्याशिवाय काही समजत नाही, त्यासाठी मोहिमेला यायला लागते. जय शिवराय. माझं नाव अतुल बांदल. मी पुणे जिल्हा बोर तालुक्यातला मावळातला. माझी ही दुसरी मोहीम आहे. मी मोहिमेला येण्याचं कारण असं की माझ्या बोर तालुक्यातील म्हणजे आबा असतील आमचे, किंवा असे मोठे दारकरी आहेत. म्हणजे आता ते भरपूर आता आलेत ते पण ते दुसऱ्या ह्याच्यात. मी कोपरखैरणे विभागातून बोर विभागातून दोन्हीकडून काम करतो. आपल्याला जिकडून सोयीस्कर होईल तिकडून. माझा व्यवसाय वगैरे मुंबईमध्ये आहे, पण मी जास्त करून गावी इकडे तिकडे असतो, त्याच्यामुळं मला ज्या साईटून मिळतं त्या साईटून आपण कार्यात सहभागी होतो. मोहिमेला येण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की मोहीम ही फक्त ॲडव्हेंचर किंवा फिरायला जायचं आहे, 4 लोकांबरोबर आपल्याला जायला मिळतं आहे, ह्या गोष्टीसाठी नाही आहे. ही मोहीम थोडक्यात ह्या गोष्टीचं जाणीव करून देते आपल्याला की आपल्या लोकांनी आपल्यासाठी काय सोसलं आहे, आणि ते सोसलं आहे म्हणजे काय ते नुसतं असंच पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी किंवा माझ्या वैयक्तिक पिढीसाठी नाही, आपल्या सगळ्यांसाठी सोसलेलं आहे ती. आज आपण त्या रस्त्याने आलो, ज्या रस्त्याने आज जो आपले मोहिमेचा रस्ता आहे, ह्या रस्त्याने येताना आपल्या पायात बुटं होती, आपल्याकडं दंड होता, आपल्याकडं बॅग होती, आपल्या सगळ्या सोयीचे सामान, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. राहिली गोष्ट पाण्याची किंवा खाण्याची, तर माणूस एक दिवस उपाशी राहिल्याने काय त्याचं काय कुठं मरण होत नाही, काय होत नाही. पण महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे फक्त अन्न आणि पाणी नव्हतं तरी तुम्हाला एवढा त्रास झाला, तर मग त्या लोकांनी काय केलं असेल, 8-8 दिवस उपाशी राहून, 10-10 दिवस उपाशी राहून तलवार घेऊन एवढं लढायचं, एवढ्या गोष्टीत सहभागी व्हायचं, किंवा 300 जणं एवढे 30 हजार जणांबरोबर लढत होती, ह्या कुठल्या सोप्या गोष्टी नाही आहेत. आणि महत्त्वाची लास्ट शेवटची गोष्ट सांगतो की हा मेळावा आहे आपल्या हिंदू लोकांचा, की आपण एकत्र राहिलो तर आपल्याकडे किती ताकद आहे हे दाखवण्याचा, की तुम्ही एकत्र राहा सगळी. कळलं का? ह्या गोष्टी समजून घ्या. लहान मुलांना आपल्याबरोबर 4 लोकात जर बसलात, त्या 4 लोकांना तुम्ही ह्या गोष्टी समजून सांगा की मोहिमेचा अर्थ काय, किंवा तुम्ही जे धर्मकार्य करता हे कशासाठी करताय, ह्याचा उद्देश तुम्ही त्या लोकांना समजून सांगितलं तरच त्याचा फायदा आहे. नाही तर इथून मोहिमेतून घरी गेलात आणि तुम्ही तुमच्या कामात गुंतला म्हणून मग अरे मला टाईम नाही, हे नाही, हे करू नका. तुम्हाला 5 मिनटं का होईना मिळाला, तुम्हाला कमीत कमी 5 मिनटात तुम्हाला 10 मित्र तरी भेटून जात असतील. त्या 10 मित्रांना त्या गोष्टीचा अर्थ समजावा. पुढल्या वेळेस येताना 10 जण आपल्यासोबत आली पाहिजेत, ह्याची जिम्मेदारी आहे, हिथून घेऊन जा. पुढल्या वर्षी आपली संख्या इथं किती आहे, आता लाख बरं आहे, येताना पुढल्या वर्षी एकानं जर 10 आणले तर त्या 1 लाखाची 10 लाख होत्यात. ह्याची जाणीव सगळ्यांनी घेऊन जा सोबत. आणि एवढंच बोलतो दादा. नमस्कार, माझं नाव दीपक सुरेश उबाळे. मी नवी मुंबई ऐरोली दिघा विभागात काम करतो, पण आपले बंधू वगैरे आणि इकडे आपली ओळख वाढल्यामुळं यावेळी मी ठरवलं की या विभागातून आपण वाटचाल करूया आणि मोहीम बघूया, कशी अनुभवूया जरा. पण माझं वैयक्तिक असं मत आहे की प्रत्येक वेळी मोहिमेला याल तर फक्त हा माझा ग्रुप तो माझा ग्रुप न करता जसं भेटेल एखाद नवीन संगती सोबती तयार करून मोहीम करावी. आणि दुसरा अनुभव सांगायचा तर जेव्हा आपण मोहिमेत जेव्हा जातो तेव्हा अशा काही गोष्टी असतात की आपल्याला म्हणजे की वाटतं किंवा की हा रूट का निवडला असेल, पण आपलं जे टहनी पथक काम करतं ते पथक असं म्हणजे की मोहीम म्हणजे की खरंच आपण जर मोहीमला आलो आहे तर मोहिमेचा काहीतरी आपल्याला त्यातनं भेटलं पाहिजे आणि अनुभव मोहीमचा आपल्याला म्हणजे झालाच पाहिजे. एवढंच बस. धन्यवाद. जय श्रीराम. माझं भाग्य की मी आज लास्टच्या दिवशी तरी म्हणजे मला इथे येण्याचा योग मिळाला, कारण आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, आणि या भूमीमध्ये आपण जन्मलो हे आपलं भाग्य.
भाग्यच म्हणावं लागेल. आपले मावळे म्हणजे आपण कशा प्रकारे जगले त्याचा प्रत्यक्ष जिवंत अनुभव घ्यायचा असेल तर मोहीम करावी. आयुष्यात माझं मत आहे की आयुष्यात एकदा तरी येऊन मोहीम करावी ज्याने केली नसेल, आणि जो करत नाही त्याला आपण सोबत घेऊन यावं. कारण हे असं शस्त्र आहे, जसं आपण वारी करतो पंढरीची वारी, जसं ही आपली एक पंढरीच आहे. आणि म्हणतो मला जणू काय मी माझ्या पंढरीतच आलेलो आहे. आणि एक मला वाटत नाही की एखादा धारकरी असेल मोहिमेत आल्यानंतर तो नक्कीच त्याचा वाईट विचार म्हणा, एक दृष्टिकोन असतो. जसा की आता बरेच प्रकार होते, लव जिहाद म्हणा, बाकीच्या गोष्टी वगैरे. तसा आपला हा हिंदू समाज आणि हिंदू धर्म असा आहे की आया बहिणींकडे बघताना पण आपल्या बांधवांची नजर म्हणा. आणि खरंच मोहिमेमध्ये आलो ना आपण तर एक नालायकातला नालायक माणूससुद्धा सुधरतो, सुधरू शकतो आणि सुधरू शकतोच, शिकू शकतोच आणि सुधारणारच, एवढी ही ताकद या मोहिमेमध्ये आहे. व्यसनापासून लांब तरी व्यसनापासून लांब राहणारी पिढी तयार होते. आणि एक म्हणजे एक काय म्हणतो आपण, म्हणजे एक आत्मबल आणि एक आत्मविश्वास एक जागा होतो मनामध्ये स्वतःचा, आणि तो कधीही माणूस वाया जात नाही. आणि जो मोहिमेमध्ये येईल ना तर मला वाटत नाही की तो माणूस कधीही वाया जाईल. त्याला एक जीवन जगण्याची म्हणजे एक जीवन पद्धती, आणि आपण कशासाठी आपला जन्म झालेला आहे या भूमीसाठी, म्हणजे आपण फक्त पैसा पाणी गाडी बंगला एवढंच नाही तर ह्याच्या व्यतिरिक्त पण जीवन आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण महत्त्वाचं म्हणजे आपला धर्म. आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जीवाचं हाल झालं, पूर्ण अंगाचं कातडं सोडलं गेलं, तरीही धर्माचा त्याग केला नाही त्यांनी. आणि आजकालची आपली पिढी धर्माचा त्याग करणे पैशांसाठी, एक 4 पैशांसाठी धर्माचा त्याग करते, दुसरा धर्म स्वीकारते. तर एवढी मोठी शोकांतिका आहे आपल्यासाठी ती. म्हणून मला वाटतंय ह्या सगळ्याला आळा बसवण्यासाठी सगळ्यांना आपल्याबरोबर जे आपले असतील, मित्र असतील, आपले मैत्रिणी असतील, सगळे असतील, सगळ्यांना ही माहिती पोचवणं. आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त गडेगट मोहीम वगैरे असे करते ते फक्त एक काय म्हणते एक ट्रेकिंग भाग आला, एक ट्रेकिंगचा प्रकार, असं न करता प्रत्यक्षात अभ्यास करून त्याविषयी, म्हणजे आता आपण मोहिमेमध्ये येतो, व्याख्यानं होते, म्हणजे आपण ज्या पाऊल वाटेने चालतो तर तिथलं आपल्याला साक्षात जिवंत उदाहरण आपल्यासमोर राहतं. अक्षरशः आपले मावळं कोणत्या ठिकाणावरून चावलं आलं असेल, व्याख्यानामध्ये पूर्ण माहिती दिली जाते. आणि अक्षरशः हेच महत्त्वाचं आहे की प्रत्येक ठिकाणाचं माहितीपूर्वक घेऊन तिथं जाणं आणि ते प्रत्यक्षात अनुभवणं, आणि डिरेक्टली असं ट्रेकिंगसाठी जाणं, ह्यात खूप अनुभव आहे, खूप फरक आहे ह्याच्यामध्ये. आणि त्याचा अनुभव घेतला पाहिजे सर्वांनी. एवढं बोलतो मी. जय शिवराय. माझं नाव आदित्य कदम. मी माझा अनुभव सांगण्या अगोदर थोडं म्हणजे नॉर्मली असं सांगतो तुम्हाला की हे आपलं आता जग हे सोशल मीडियाचं जग आहे. तुम्हाला खूप जण शिकवायला येतील की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, पण ते घरात बसून सांगतात तुम्हाला. ते असे ग्राउंड लेवलला किंवा स्वतःच्या अनुभवाचे सांगणार नाहीत. तर त्यांना तुम्हाला सांगावं लागणार आहे की तुम्ही मोहिमेला या. शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल तुम्हाला जाणीव असेल तर तुम्ही मोहिमेला या. तुम्ही 4 लोक बघा, महाराष्ट्रातले जे लोक येतात त्यांच्याशी संवाद वाढवा, त्यांना जाऊन भेटा, तरच तुम्हाला की समजणार आहे की इतिहास काय आहे किंवा इतिहासाची तुम्हाला जाणीव काय आहे ती समजणार आहे. घरात बसून सोशल मीडियावर PUBG खेळून तुम्हाला काय समजणार नाही, किंवा शिवजयंतीला फक्त नाचून तुम्हाला महाराज समजत नाहीत. तर या अशा ठिकाणी तुम्हाला यावं लागतं आणि तुम्हाला ते सर्व बघावं लागतं की काय आहेत, की गड किल्ले काय आहेत. आणि सर्व सांगितले की आपण फिरताना महाराज आठवतात, हे गोष्टी झाल्याच, पण त्या आठवल्यावर तुम्हाला काय जगाला सांगायचं आहे तुम्हाला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. तरच तुम्ही वावरू शकता म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये, आणि तुम्ही लोकांना तोंड देऊ शकता की आपण काय करतोय ते झालं. आणि अनुभव म्हटलात तर अनुभव मोहिमेचा असा, मी कार्यात 7 वर्ष आहे, पण मोहीम माझ्या 3च केल्यात. काही आपल्या घरची परिस्थिती वगैरे असते म्हणून. आणि आपण जे महत्त्वाचं म्हणजे
की आपण जे मोहीम करतो म्हणजे फक्त गड उतरणे, ह्या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जाणे नव्हे, तर साक्षात स्टेजसमोर आपल्याला जे वक्ते सांगतात ते ऐकण्यात आहे. कारण ते जेव्हा ऐकतील, त्यांचे जे अनुभव सांगतील तेच तुम्हाला आयुष्यात पुढे जायला मार्गदर्शन देतील. जर तुम्ही फक्त मोहीम केलीत आणि झोपलात तर तुम्हाला काही समजणार नाही. इथं येऊन जे वक्ते जे सांगतात त्यांचं तुम्हाला ऐकावं लागणार आहे. आणि जे शिस्त पाळा आणि फक्त तुम्हाला भविष्यात जायला ह्याचा चांगला ही होईल, म्हणजे बेनिफिट्स मिळेल. जय श्रीराम. माझं नाव संजय मधुकर उबाळे आणि सदर माझी ओळख तर सर्वांना माहितीच आहे. मी 32 शिराळा काळुंद्रे या ठिकाणचा रहिवासी आहे. सध्या नवी मुंबई कोपरकरणे या ठिकाणी कामानिमित्त राहतो. हे सवंगडे असेच या कार्यामुळे भेटलेले आहेत. माझं कार्य 2014 चालू झालं कराडमधून. माझी ही 10वी मोहीम आहे. 10 मोहीम म्हणजे तसं बघायला गेलं तर ह्या 3 मोहीम म्हणजे लयच खतरनाक असा अनुभव भेटला. संख्या जास्त वाढलेली आहे. भरपूर असे म्हणजे तुंबाडा लागत आहे ज्या त्या ठिकाणी. नवनवीन वाटा शोधाव्या लागत आहेत. दुसरी म्हणजे खंत एक अशी वाटत आहे की गुरुजींनी हा मार्ग निर्माण केला गडकोट धारातीर्थ गडकोट मोहीम कशासाठी, तर 300-350 वर्षापूर्वी रक्ताचा पाठ केला, हाडामासाचा चिखल केला, त्या मावळ्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोचाव्या. आपल्यापर्यंत म्हणजे आपल्या काळजापर्यंत त्यांच्या भावना पोचाव्या. की इथं आपण जे येतो ते फक्त घरनं आणलेली शिदोरी खायला येत नाही. इथं आल्यानंतर ना धारातीर्थ गडकोट मोहिमेत मुख्य शिदोरी असते म्हणजे आपलं व्याख्यान. तर ते व्याख्यान प्रत्येकानं आवर्जून ऐकलं पाहिजे आणि त्या व्याख्यानामध्ये भरपूर असं बोध आपल्याला भेटतात. ते बोध आपण घेतलं पाहिजे. फक्त घेऊन चालणार नाही, ते आपल्या म्हणजे दैनंदिन आयुष्यात पण आपण ते अंमलात आणलं पाहिजेत. आपलं जे काय अनुभव आहेत किंवा व्याख्यानामध्ये केलेलं जे आपल्याला मोलाचं मार्गदर्शन आहे ते आपण अंमलात आणलं पाहिजे. बस एवढं सांगतो. आणि इथून पुढं प्रत्येकानं धारातीर्थ गडकोट मोहिमेला या. महत्त्वाचं म्हणजे शिस्त लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की इथं आपण आपल्या फिजिकल एन्ड्युरन्स किती आहे हे आपल्याला कळतं. 1 किलोमीटर चालला, बसला, पाणी प्याला, ही काही गोष्ट योग्य नाही. कारण आपण अशांचं वंशज आहेत की ज्याने एकानं 350-400 गनिम कापलेला आहे. त्याच्यामुळं आपण पण तेवढं आपल्या धैर्य हे दाखवलं पाहिजे. खडी चट्टान भेटते ते आपण चढायला शिकलं पाहिजे. तिथून खाली उतरायला शिकलं पाहिजे. जिथं कुठं रस्ता ब्लॉक असेल तिथं आपल्याला थांबलं पाहिजे. संयम पण ठेवला पाहिजे. आपल्याला मार्ग भेटतोय त्या मार्गानं जाता पण आलं पाहिजे. बस एवढं सांगेन. जय श्रीराम. जय भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.